कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत पे स्लिपवर खोट्या सह्या, बनावट खाती तयार करून 3,21 लाखांवर अपहार, एका महिलेसह चौघांना अटक तर शाखाधिकारी फरार। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर तालुका पन्हाळा शाखेत पे स्लिपवर तसेच धनादेशाद्वारे बोगस आणि खोट्या सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बनावट खाती उघडून 3,21,91,619 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी, कॅशियर, क्लार्क अशा 5 जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक केली असून शाखाधिकारी फरार झाला आहे। या आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब हरी बेलवाळेकर राहणार कुरकुली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर यांनी आज मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 15 जुलै 2021 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत कार्यरत असणारे वारणा शाखेचे शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार राहणार कळे, तालुका पन्हाळा, क्लार्क मुकेश विलास पाटील राहणार मसूदमाले, तालुका पन्हाळा, कॅशियर शिवाजी शहाजी पाटील राहणार आरळे, तालुका पन्हाळा, मीनाक्षी भगवान कांबळे राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, शरीफ मुमताज मुल्ला राहणार कोडोली, तालुका पन्हाळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाखाधिकारी वगळता चौघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात करून पे स्लिपवर, धनादेशांवर खोट्या सह्या, बोगस सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बोगस खाते उघडून त्यातील रकमा काढून घेऊन तसेच बंद खात्यावरील रकमा काढून घेऊन कर्मचाऱ्यांचा युजर ID, पासवर्ड वापरून तसेच आर्थिक व्यवहारासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे KYC तपासणी दरम्यान आरोपींना मागणी करून देखील न देता रक्कम 3,21,91,619 रुपयांचा एवढ्या रकमेचा अपहार करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक वारणानगर शाखेची फसवणूक केली म्हणून बँकेतर्फे फिर्याद नोंदवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।